नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत ओट्सचे डोसे आणि ते सुद्धा बीटरूट घालून. हे पिंक कलरचे डोसे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा अगदी डिनरसाठी सुद्धा खाऊ शकता. बनवायला इतके सोपे आहेत, इन्स्टंट असे हे डोसे आहेत. न फर्मेंटेशनची गरज आहे न सोकिंगची गरज आहे. मी हे डोसे ना ज्या ग्रीन चटणीवर सर्व करते त्याची रेसिपीसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि त्याचबरोबर चीज घालतो या डोस्यांमध्ये, त्यामुळे मुलांचे तर फेवरेट असे हे बनणार आहेत डोसे. कसे बनवायचे पाहूयात. आपल्याला लागणार आहे 1 कप रवा. मी इथे बारीक रवा घेतला, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घ्या. त्याचबरोबर अर्धा कप ओट्स घ्यायचे आहे आणि बेसन पीठ घ्यायचं आहे 1/2 कप. हे सगळं छान मिक्स करायचे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये ना एक उकडलेलं बीट असतं ना, तर मी मोठ्या साईजचं घेतलं म्हणून मी अर्धच घेते, पण तुम्ही ना एक पूर्ण छोट्या साईजचं बीट घातलं ना ह्याच्यामध्ये तरीसुद्धा चालेल. तर हे बीट मी बारीक स्लाइसमध्ये कट करून घेते आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केले. 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची. कढीपत्त्याची पानं नक्की घाला, त्याची इतकी छान टेस्ट येते ना या डोस्यांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे 1 कप ताक. घरी बनवलेलं ताजं ताक आहे, खूप आंबट नाही आहे. किंवा मग 1 कप ताकाच्या ऐवजी तुम्ही अर्धा कप दही सुद्धा वापरू शकता. आणि मिक्सरमध्ये हे सगळं छान ग्राइंड करून घ्यायचे. ग्राइंड करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये परत अर्धा कप ताक घातलं होतं. तुम्ही गरज वाटेल तसं पाणी सुद्धा ॲड करू शकता. तर हे बॅटर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये गरजेनुसार आणखी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे बॅटरला. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घातलेले आहे. 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत. अगदी थोडीशी हळद सुद्धा घालायची, ज्यामुळे रंग आणखी खुलून येतो या डोस्यांचा. आणि बीटरूट आहे म्हणून 4 दाणे साखरेचे सुद्धा घालायचे, म्हणजे छान टेस्ट येते बीटाची कोणत्याही पदार्थामध्ये. त्याचबरोबर 1 मोठा चमचाभर मी ते तीळ घातलेले आहेत, ते सुद्धा खूप सुरेख लागतात या रेसिपीमध्ये. त्यामुळे सगळे पदार्थ तुम्ही आठवणीने याच्यामध्ये घाला. सगळं छान मिक्स करायचं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनिटासाठी हा बॅटरला तुम्ही रेस्ट द्या. नसेल तर डायरेक्टली बनवले तरी सुद्धा चालतील. तर मी ते एक छोटासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आहे, ती सुद्धा या बॅटरमध्ये ॲड करायची. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता, म्हणजे गाजर घालू शकता, ढोबळी मिरची घालू शकता. कांदा आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचे. आणि ज्यावेळेस आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत ना, त्याच्या जस्ट अगोदर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत, किंवा मग तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. 1 छोटा चमचा भरून घालायचा आहे. इनो छान ॲक्टिवेट व्हावं म्हणून मी त्यावरती थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा सगळं छान मिक्स करायचं आहे. तर आपलं डोशाचं बॅटर तयार आहे मंडळी. डोसे लावून घेऊयात. तर त्यासाठी तवा छान गरम झाला की 1 पळीभर त्यावरती बॅटर सोडायचं आणि व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे. आणि साजूक तूप लावून मी हा डोसा भाजणार आहे. आणि डोसा फ्लिप करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हा डोसा. आणि नंतर आपण त्यावरती मुलांना आवडतं म्हणून चीज घालायचं आहे. अदरवाईज विदाऊट चीज पण हे डोसे खूप सुरेख लागतात मंडळी. किंवा मग तुम्ही जर टिफिनमध्ये देताय तर छोटे छोटे उत्तापे सुद्धा मुलांना देऊ शकता, जे की छान सॉफ्ट राहतात टिफिनमध्ये सुद्धा. तर तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे डोस्यांना. आणि तीळ तर इतके छान लागतात ना यामध्ये, आणि दिसतात पण खूप मस्त बरं का मंडळी. तर आपले डोसे उत्तापे तयार आहेत. तर चीज घालून आपण सर्व करतोय. तुम्ही पनीर सुद्धा वापरू शकता. तर या डोस्याबरोबर खाण्यासाठी मी आता तुम्हाला हिरव्या चटणीची रेसिपी सुद्धा दाखवणार आहे. तर डोसे तयार आहे. मी तुम्हाला एक छोटंसं बाईट काढून दाखवते की किती छान बनलेत. अगदी मऊ बनतात. आणि पातळ जर लावलं ना, त्यामध्ये कांदा वगैरे नका घालू आणि डायरेक्टली लावा, तर ते सुद्धा खूप छान बनतात मंडळी. तर डोशाबरोबर खाण्यासाठीची चटणीची रेसिपी आता पाहूयात. आपल्याला लागणार आहे 1 छोटी वाटी भरून ओलं खोबरं घ्यायचं आहे. जेवढं खोबरं आहे तेवढीच कोथिंबीर घ्या. 2 चमचे दही घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचाभर साखर घ्यायची आहे. 2 चमचे फुटाण्याची डाळ, 1 चमचा कच्चे शेंगदाणे, भरपूर कढीपत्त्याची पानं घ्या आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या. हे सगळं साहित्य मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1-2 बर्फाचे खडे घालायचे, जेणेकरून चटणीचा रंग मस्त हिरवा राहतो. आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी सुद्धा घालायचे. परत एकदा मिक्सरला सगळं बारीक वाटून घ्यायचे. आपली हिरवी चटणी तयार आहे मंडळी. ही चटणी तुम्ही इडली डोशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. या चटणीसाठी आता फोडणी करून घेऊया. त्यासाठी जो तडका पॅन येतो ना, त्यामध्ये मी थोडंसं तेल गरम केलं, साधारण
साधारणतः चमचाभर तेल गरम करायचं आहे. तेलामध्ये आपण सगळ्यात अगोदर मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये ऍड करायचे आहेत जिरे, हिंग घालायचा आहे पाव चमचा. कढीपत्त्याची पानं छान फ्राय झाली की त्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे. तेल छान तापलेलं आहे त्यामुळे नंतर शेवटी मी गॅसची फ्लेम बंद केली होती आणि असा हात सुरसुरीत तडका आपण चटणीवर देऊन घेऊया. आपली टेस्टी अशी चटणी सुद्धा तयार आहे मंडळी. ही अशी चटणी आणि डोसे असेल तर वा वा, ब्रेकफास्ट असू द्यात किंवा डिनर असू द्या, मज्जाच येऊन जाते. आणि त्याचबरोबर हेल्दी ऑप्शन आहे त्यामुळे नक्की बनवून बघा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू सो मच. बाय बाय मंडळी.